आता ऑल सेट टू लिव्ह. आपलं नवीन ही व्हाईट एराची टँक बॅग मस्त लागलेली आहे याच्यावरती आणि खूपच मस्त वाटते. थोडंसं सेटिंग मला अजून जमलं नाही आहे, फर्स्ट टाईमच यूज करतो आपण. तर बाईक मी कोल्ड स्टार्ट वगैरे पण करून झालं आहे, फक्त आपल्याला मॅप लावायचं आहे. हॅलो, आम्ही निघालो आहे. कुठे? मागा ठाण्याला पेट्रोल पंपला आहे. आता 6:19 झाली आहेत. 6 वाजता निघायचं होतं. जसं की आता बघितलं मल्हारचा फोन जस्ट आला आहे आणि तो आत्ता उठलेला आहे. आधी सगळ्यात आधी मॅप आपण सेट करून घेऊया. माथेरान MATH आणि कुठे गेलो मॅट झालं. माथेरान गेट डायरेक्शन्स. टोल रिक्वायर्ड, अवॉइड टोल्स. 114 किलोमीटर्स, 2 hours 43 minutes दाखवतं आणि 9 o'clockचा अरायवल दाखवतं आहे. तर जायला तर वेळ लागणार आहे. तर बाईक आपली अशी कम्प्लिटली रेडी आहे. आणि हा सेटअप कसा वाटतो यार, आता मला माहिती नाही किती टिकेल. स्टेबल तर आहे बट रिस्की आहे थोडं. तर चला निघूया. ही टँक बॅग बघा एवढी नवीन आहे की आपण याचं अजूनपर्यंत लेबलसुद्धा नाही काढलेत. अरे ही टँक बॅग थोडी हलते यार, लेफ्ट राईट होते. आपली मॅग्नेटिक मस्त होती. तर चला, गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. हा कन्सोल कसा वाटतं मला कमेंट करून जरा नीट सांगा. आता हा फोन आपला प्रॉपरली बसला इकडे. जर इनकेस आपलं कुठे मॅपची गरज लागली तर आपण हा माउंट करू शकतो इकडे. अँड सुपर एक्सायटेड. आपली KTMवरची सेकंड राईड होते. फर्स्ट राईड जी अलिबागची होती, मजा आली त्या राईडला. तेव्हा आता बाईक एकदम आपल्यासाठी नवीन होती चालवणारा आणि आता आपण थोडेसे एक्सपिरियन्स झाले आहोत या बाईकवरती. 1000चं पेट्रोल भरूया. 1000 किती किलोमीटर? 104 म्हणजे 200 किलोमीटर व्हायला तर पाहिजे, नाहीतर मग आपण परत रिफिल करू. तर आधी आपण सगळं सेट करून घेऊया. याची ट्रिप रिसेट करून टाकूया. काय माहिती नाही काय मजा येते, पण मजा येते ॲव्हरेज चेक करायला. सिटीमध्ये 23चं ॲव्हरेज दिलं आहे मला. हेच आहे ना रिसेट दबायला. अर्ध्या गोष्टी विसरल्या. हां झालं रिसेट. ट्रिप 1 रिसेट, ट्रिप 2 पण रिसेट करून टाकूया. ओके डन. सगळं रिसेट केलं आहे. आता भार्गव मल्हार यांची वाट बघूया. चेनला कुठे गेला? ग्लोव्स पडला खाली. चेनला ल्यूबच नाही आहे. हवा आला. चेन ल्यूब करावी लागेल, नाही तर मग कर 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 कसा मारण्या. सो आता तिघंच आहे आम्ही. मी, भार्गव आणि मल्हार. मला वाटलं 2 ह्याचे मित्र येणार आहेत. हा पण झोपलेला, तर त्यांना आता उठवलं नाही. तर काय केलं काय माहिती. एनिवेज आता निघूया आपण. टाईम आपला झाला आहे 6:54. 7 वाजले. राईडवरती निघताना सगळ्यात जास्त जो टाईम आपला निघून जातो ना, ते हेल्मेट घालण्यामध्ये, ग्लोव्ज घालण्यामध्ये. ग्लोव्ज घातल्यानंतर आपल्याला आठवतं की आपण काहीतरी विसरलो आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना अर्धा तास तर अर्धा पाऊण तास तर आपला असाच नेहमीच वेस्ट होऊन जातो. बघा बघता बघता आता थोडा वेळ सूर्य पण वरतील. स्कायचा कलर बघा काय मस्त आला आहे, ऑरेंजिश शेड. ते स्काय बघा काय क्रेझी वाटतं यार. गाजरचा हलवा आठवला मला बघून. भूक पण लागली सकाळ सकाळची. आणि ही आपली 2025ची फर्स्ट राईड आहे आपली. तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर गाईज. काय फोटो काढायचा वाटतं मला, तर काढायचाच होता. क्रेझी वाटतंय कारण का खूपच, पण हवा आहे तसा फोटो यायचा नाही मला वाटतं. या 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 एक फटाफट फोटो काढूया. आज स्कायचे टेक्स्चर्स मस्त दिसत आहेत सकाळचे. सूर्यदेव पण आलेला आहे. थोडासा मध्ये मध्ये आपला झलक दाखवतोय, पण हे स्कायचं टेक्स्चर बघा ना काय मस्त आलं सगळीकडे आज. भाई आज तर एकदम जोरदार फिल्डिंगच लागली आहे बाहेर निघायला. सगळ्या बाईक असे जर्सीवाल्यांना पकडतात का? क्रिकेट खेळायला अलाउड नाही आहे हे काय? व्हॉट इज दिस आपली दोन्ही ब्रिजवरनं, वाशी ब्रिजवरनं खाली उतरल्यावरती पण थांबले होते मस्त फिल्डिंग लावून. आणि इकडे सुद्धा. आता आपली पल्सर सोडली की नाही? हा आला आला. चल चल
सोडलं आपल्याला, सर्टिफाईड आहे आपण. आपण पोचत आलोय पनवेलला. भाई एवढा टाइमपास करतोय ना आम्ही कधीपासून. 5:56 झाले, म्हणजे 1 तास झाला आहे तसा बोरिवलीपासून, एवढा पण काय खराब नाही. तर आम्ही एअरपोर्टला थांबलो होतो फोटोज घ्यायला. तुम्हाला इन्स्टा आय डीवरती फॉलो करा, मग तुम्हाला आता या राईडची पण मी आपलं स्टोरी वगैरे टाकली होती. जर ज्यांना जॉईन करायचं असेल राईडवरती तर डेफिनेटली आपल्या राईडला तुम्ही जॉईन करू शकता. आपले राईडचे अपडेट्स पण असतात, जे वन डे राईड वगैरे आपण नक्की प्रयत्न करू एकत्र करायचा. तो आपला कर्जतचा जो रोड आहे ना, कर्जतला लेफ्ट आहे कुठेतरी, मल्हारला माहिती आहे, मग तोच लेफ्ट घेऊन जाऊया. आता सध्या तर ओल्ड हायवेला, मुंबई पुणे ओल्ड हायवेला जाऊया. ह्याला माहिती आहे रस्ता तसा. हे मल्हार, अरे हसतो कशाला आतमध्ये? रस्ता माहिती आहे का? रस्ता असा तुझ्या पाठी राहतो, तू पुढे. मालगाडी इकडे. हा ट्रॅक हा पहिल्यांदाच बघितल्यासारखा वाटतं. कधी आयुष्यात एवढ्या वेळ इकडनं गेलो आहे, कधी ट्रॅक दिसलाच नाही. ट्रॅक दिसला, ट्रेन नाही दिसली. मला वाटलं की बंद ट्रॅक असेल करून. फायदा व्हायब्रेशन भरपूर येतं यार. शेनमध्ये ऑइल स्प्रे करावा लागणार आहे. बाईक पुढे कुठली तरी मस्त खतरनाक बाईक आहे. मी जस्ट आता थांबणारच होतो चहा प्यायला, पण त्या बाईकच्यामुळे ना आता मला पुढे जावं लागणार. ती बघा टेल लाईट दिसते. बेनिली नसावी यार, मला बेनिली नाही बघायची. हो ही पण मला वाटतं स्ट्रीट ट्रिपल जी नवीन ट्रायम्पची आहे तीच आहे आय गेस. येस. आणि त्याच्या पुढे एक्स डेव्हिल. सगळ्या कावासाकी 1000cc वाले आहेत सगळ्या बाईक्स. पण बाई टेल लाईटवरती मी फिदा झालो आहे त्याच्या. एक्स डेव्हिल जी आहे काय मस्त बनवली आहे. काटी. येस. हो सायलेन्सर्स तर बघा क्रेझी आहेत. वाव. खोपोली 27, लोणावळा 43 आणि पुणे 106. मी काय म्हणतो मला ह्याच्यावरती ते बोनेटचं कसं असतं ॲडजस्टमेंट. बोनेटला कसं उघडतात आणि दांडी लावतात, अशी दांडी लावून घे. कलर युनिक आहे. हा कलर मस्त आहे एकदम. तारीफवर तारीफ मिळते तुला बाईकसाठी. पळून काय फायदा, कलरवरती लुक्सवरती तर मजा येते. बोल त्यांच्याशी बघ, बोलतायत ते, तारीफ करतायत तुझी. जरा तुझी नाही ते तोंड नको दाखवूस. जाऊ दे. त्यांनी मल्हारची पल्सरच बघत होता, बोलता अरे काय कलर आहे वा. तो GS 1250 वाली GS होता तो. आपल्याला बघत म्हणजे ह्याच्या बाईकलाच बघत होता की आम्हाला बघत होता काय माहिती. आणि आला पुढे आणि इकडे टेम्पोला पप्पी दिली. बघा हाच तो GS 1250 वाला. पण खूप मस्त आहे यार. इंजिन काय मोठं आहे याचं यार. सुपर वाटते. 2 रोड आहेत. एक आपला हा जो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे, आपण त्या रोडवरनं कर्जतला जाऊ शकतो. कर्जतवरनं आपण नेरळच्या जवळून माथेरानला वरती चढू शकतो. मी पण खूप टाईम अगोदर गेलो आहे माथेरानला. मला पण मॅपमध्ये 2 सजेशन दाखवलं, तर मी हा रूट सिलेक्ट केला कारण का जो दुसरा रूट आहे तो ठाणा, बदलापूर आणि असं खूप काही आतून असा घुसून जातो आहे. आणि किलोमीटर्स तिकडे कमी आहेत, बट ड्युरेशन दोघांचा 2 hours 40 minutesच दाखवत होतं मला. सो मी हा रूट चूज केला.
त्या जर ठाण्यावाल्या रूटवरनं गेलं, ठाणा बदलापूरवाल्या जर रूटवरनं गेलं तर 96 किलोमीटर होत होते माझे, आणि या रूटवरनं 110-12च्या आसपास किलोमीटर्स होत होते माझे. पण हा रूट कसा, इकडे बाईकर्स पण भरपूर असतात, तर टाईमपास करत करत आपलं मजा करत करत जाता येतं. त्या रोडवरती आपल्याला काय मजा येणार नाही, खूपच सॅड रोड असणार. तर आपण विचार केला थोडेफार किलोमीटर्स एक्स्ट्रा पण होते, मजा पण येईल थोडी राईडमध्ये. छपरी प्रो मॅक्स एवढ्या मोठ्या मोठ्या CC वाले पळवत नाहीत. मल्हार, तुझा चहाच्या स्टॉलवरती फ्री आहे ना? शिवा मल्हार. ओ हो, इनलाइन 4 क्रेझी आवाज करतायत. लवकर घे रे, चहा थंड होतोय माझा. चिअर्स करायचे. आणि आपल्या तिघांच्या बाईक इकडे उभ्या आहेत अशा हायवेलाच लागून. घेतला फोटो, घेतला चाय स्नॅप. घे चिअर्स चिअर्स चिअर्स. हॅपी न्यू इयर राईड. केस तर एकदम चंपू झाले रे, लाईन वगैरे आल्या तर पूर्ण झाडावरून. चला निघूया. 1 तास 3 मिनटं बाकी आहेत. 32 किलोमीटर. 32 किलोमीटरसाठी एवढा वेळ जास्त आहे. आतमध्ये रस्ता खराब आहे वाटतं. तर आता आपण इकडनं लेफ्ट घेतोय कर्जतवाला. हे बघा मॅपमध्ये दाखवत आहे. शिवाय प्युअर वेजच्या समोरचाच टर्न आहे हा. मला वाटलं नव्हतं इकडे कोण जाणारं मिळेल, पण आहेत वाटतं इकडे पण जाणारे. ओहो TRK. आपण माथेरानच्या रोडवरती आहे. माथेरान नेरळ रोड. आणि थोडा चांगला पण आहे आणि थोडा खराब पण रोड आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाईमपास जे होतं आहे ते एक मस्त एक ट्रॅक आहे, कॉस्मिक रिथम न्यू इयर 2025 करून. असं तुम्ही सर्च करू शकता आपल्या यूट्यूबवरती. एक 40 मिनिट्सचा वगैरे व्हिडिओ आहे हा, म्हणजे ऑडिओ वगैरे आहे. त्याच्यामध्ये आपले हिंदी सॉंग्स वगैरे भरपूर काय काय. आणि खूप मस्त आहे. बाईक राईड करताना ऐकायला खूप मजा येते मला. 45 मिनिट्स आपण मस्त एक लावलं गाणं की शेवटपर्यंत आपण हे गाणं ऐकू. खूप मस्त म्युझिक आहे. बाईक राईड करताना पण थोडीशी अशी एनर्जी येते आणि खूप सारे आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅक्स ऐकायला मिळतात, तर मजा पण येते त्याच्यामध्ये. तर आता तेच लावले आहे. लक्षात ठेवा. आणि हे ॲक्च्युली माझ्या एका मित्राचंच सॉन्ग आहे. त्यांनीच पूर्ण म्युझिक बनवलं आहे आणि खूप मस्त आहे बाईक राईड करण्यासाठी. तर न्यू इयर 2025 आणि चॅनलचं नाव आहे कॉस्मिक रिदम करून. आय डोंट नो याच्यात किती दिसतं आहे, बट ते म्युझिक मी प्ले करून ठेवलं आहे. आता 2 रोड दाखवत आहेत. हा एक लेफ्टनी दाखवत आहे ना, हाच दाखवत आहे. पुढे कर्जतला आहे, इकडे नेरळ वगैरे. हे काढू नको, चल हाच आहे इकडनं लेफ्टने जायचं. कर्जत नाही बोलत आहे, कर्जाट याला काय बोलते, कर्जाट. आणि समोर दिसतात डोंगर. असेच डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. आणि माथेरानला जाण्याचं हेच कारण होतं की थंडी, आणि दुसरं म्हणजे तिकडचे जे टर्न्स आहेत ते मस्त बेंड करून आपण ट्राय करूया गाडीवरती. नवीनच आहे तर जास्त. अरे यार अशी बंद पडते यार कधी कधी. इज्जत घालवते कुठे पण. शाळेला स्पीड ब्रेकर एवढे मोठे मोठे लावून ठेवले आहेत ना, इरिटेट होत आहे. 11 किलोमीटर बाकी आहे. 29 मिनिट्स दाखवतात. आणि हे बघा असे सगळीकडे असे हे डोंगर आलेले आहेत चारीकडे. आणि वातावरण पण अशा डोंगराच्या मध्ये आहे ना, तर इकडे मस्त थंड वातावरण झालं आहे. जॅकेट वगैरे घातलं आहे पण आपल्याला थंडी वाजते. आता वरती तर अजून थंडी असेल, मजा येणार आहे. टॉय ट्रेनची ट्रॅक आहेत, बापरे एकदमच छोटे आहेत रे. म्हणजे आपण नेरळला पोचलो आहे ना, नेरळवरनं जाते आय गेस. आपण हे नेरळवरनं आता लेफ्ट टर्न मारतोय माथेरानसाठी. हे बघा हा एंट्री बोर्ड आहे माथेरानला. 7 किलोमीटर्स. मला वाटतं आता हा घाट सेक्शन आहे, घाट सेक्शन. येस, घाट सेक्शन गो स्लो. बाय द वे मी खूप ऐकलं आहे. हाय याचा इशारा का होता? घाट सेक्शन स्टार्ट्स हिअर, गो स्लो.
आता मला वाटतं 9 किलोमीटर फुल असा बिळ्याची नागी निघाली मुन्नाबाई डोला या लागला. चल ऑन मार्क गेट सेट गो पो. चल फायनली आपण माथेरानचा घाट चढतोय. 3-4 वर्ष आम्ही बाईक राईड करतोय, जास्त झाली असतील त्यापेक्षा पण यूट्यूबवरती आल्यावरती 3 वर्ष जरी झाली, 3 किंवा 4 वर्ष. नेहमी प्लॅन करायचो बट सक्सेसफुलच नाही व्हायचा, नेहमी कॅन्सल व्हायचा. आज आता फायनली आपण माथेरान चढतोय. ओ हे काय टॉय ट्रेनचा स्टॉप आहे का? अरे वाव. हे चल थांबूया इकडे, 2 मिनटं थांबूया इकडे, मस्त वाटतंय हे ना. हो नको, गुड नाईट, स्लीप टाईट. बाईक जाईल पण नको ना. इकोवाल्यांच्या ड्रायव्हिंग डेंजर आहे, येताना जरा सांभाळून येणार तर अंगावर ते घालतात डायरेक्ट. ही ट्रेन आली, टॉय ट्रेन, माथेरानची टॉय ट्रेन आली. आणि हा व्ह्यू पण बघायला मस्त आहे. जरा पुढं जाऊया ट्रेन येईपर्यंत. हा इकडे वॉटरफॉल आहे वाटतं, बाजूने होतो आहे. एवढं लगेच आपण एवढ्या हाईटवरती पण पोचलो आहे. आणि आपल्याला असं इकडनं वरती माथेरान ते बघा रस्ता थोडासा दिसतोय मला वरती, तिथपर्यंत चढायचं आहे. आली आली ट्रेन आली. मल्हारला आडवा पाडमध्ये. अरे वा, हॉर्न तर एकदम तगडा आहे. हे बा इकडे ट्रेन आणि आपली तिकडे बाईक उभी आहे समोर. इसा वे बघा काय मस्त आहे झाडं, आणि रस्ता पण तेवढाच मस्त आहे. फक्त इकडचे इको जे चालवणारे आहेत लोकल ते डेंजरस आहेत. बाईकवाल्यांना बघून तर काय माहिती काय जोश आला, त्यांना अंगावरच घातली आमच्या. ऑन द वे कॅन्टीन वगैरे पण आहेत इकडे, आणि असं मस्त वाटतंय, छान आहे. टॉय ट्रेन मी आता विचार करतो की हा स्टेशन कसला आहे. तो स्टेशन म्हणजे कसं, तिकडे ट्रेन आपली 2 मिनटं थांबते, सगळे ट्रॅव्हल करणारे म्हणजे प्रवास करणारे लोक खाली उतरत आहेत, व्ह्यू बघत आहेत तिकडचा, आणि मला वाटतं ट्रेन परत पुढे जाते.
चांगल्या हाईटवरती आलं वाटतं, कानाला दडा बसलाय माझ्या. आणि बाईक तर फुल खेचूनच चालवावी लागते, RPM हाय ठेवायला लागतं. इकोवाले पण डेंजरस ड्रायव्हर आहे तिकडे. अरे टर्न थोडा वाईड मारायचा आहे, पण काय होतं आहे की हे इकोवाले ना डायरेक्ट अंगावरती, आणि त्यांचं पण बरोबर आहे, ते स्लोपवरती आहे तर ऑब्व्हियसली त्यांना प्रेफरन्स द्यावा लागतो आहे. आपण गाडी चढवतो तर आपण शक्यतो आपल्या लाईनवरती जावं. आणि इकडे आहे BMW GS, छोटी GS बडी GS. अरे शपथ भाई साहब, काय व्ह्यू आहे. अरे बापरे, तर फ्लाईट मधल्यासारखं झालं, केवढंसं वाटतं सगळं. अरे थांबले नाही, अजून पण वरती चढायचं आहे. भरपूर टेक्स्चर बघा ना, काय मस्त आलंय वरती. एकदम असं बटन टेक्स्चर, जसे माझे टायर आहेत सेम तसंच टेक्स्चर आलं आहे. एक्झाम्पल चांगले देतोय का मी, असं वाटतं मला सकाळपासून. गाडी पण आपली गरम होते, 4 डॉट दाखवत आहेत. शपथ, कोणतरी गाडी घातली इकडे, जोरदारच घातली, एकदम फडफडतच आलाय आणि फिरली आहे गाडी. हे सगळे घाटचे लूप्स बघा, 1 2 3 1 2 3 असे दिसत आहेत. आणि मॅपमध्ये पण बघा, हे बघ हा मॅप का असा फिरला स्वतःहून. ओ भाई साहब, हा फोटो आपल्याला वरून जाऊन काढावा लागणार आहे. शिट, पाय टेकवायला लागला. एवढा वाईड माझ्या रेंजमध्ये. अच्छा, आपण आता एकदम टॉपवरती आलो वाटतं. सगळं टॅक्सी उभे आहे तिकडे. मारतोस का? आणि आता आपण चढलो आहे माथेरानवरती. बाय द वे टफ आहे घाट, म्हणजे बायकर्सला एवढं काय वाटणार नाही, पण गाडीवाल्यांसाठी तरी टफ आहे. चल ना दादा, मध्येच काय उभं आहे आपलं. स्वागत करीत आहोत. ही पार्किंग इकडे पार्क करून आपल्याला वरती जाळावं लागेल, जिकडे जिकडे पॉईंट्स आहेत तिकडे. पण सीन तोच आहे की आपण, मला वाटत नाही बाईक पार्क करून जाऊ कुठे. एक मिनटं, काय करायचं, पार्क करून जायचं आहे वरती. काय पॉईंट्स आहेत माथेरानचे. गर्दी असेल रे. गर्दी तर असणार. मी तर तिकडे जे लूप्स आहेत ना आता लास्टवाले, तिकडे थांबायचं बोललो होतो मी. वरती येऊन काय करणार आपण, वरती जायचं आहे, वर जायचं आहे नाही ना, आपण इकडेच थांबू कुठेतरी. तर माथेरान बोलते थँक्यू, विजिट अगेन, धन्यवाद. हा वरती तर बोरिंग आहे, मला जायचं आहे वरती. मला तर फक्त हा घाट एन्जॉय करायचा होता. माझ्या ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकता. इकडे एंट्री आहे, एंट्रीची काही तिकीट पण असेल. ते चालवायला नाही चांगलं आहे, पण हे लोक पण काय काय पण ना, हे गाडीवाले उतरत आहेत ते डेंजर फिरवत आहेत तिकडे त्या लेनमध्ये. ते खरं बरं आहे, बाहेरच्या गाड्यांना अलाउडच नाही. हां ॲक्च्युली हे लोकांसाठी पण रिस्कीच आहे रे प्रायव्हेटवाले. ते इको आहे त्याच चांगले आहेत. हां इको पण त्या बघितलं का असं जीव घालतोय, ट्रक सारखा चढतोय. हे बघा, एक आपला हा 1 2 3 4 आहेत 4. तेव्हा तिकडे अडकले. प्रायव्हेट गाडीवाले असले ना की हा प्रॉब्लेम होता. तर इको चढायला ना प्रॉब्लेम देणार. आज झूम करूया, अटकला. आयुष्यपत तिकडनं पण आला, इकडनं पण आला. थांबू नको, शेवटी इकोवाल्याला पाठी घ्यावी लागली.
लोकांचा इंटरेस्ट वेगळा आहे फिरण्यामध्ये आणि आपल्या इकडे गाड्या अडकल्या आहेत. तिकडची क्लच प्लेट जळते त्याच्यात इंटरेस्ट आलाय. लावलं तिकडे मस्त, फक्त व्ह्यू नाही येतं तिकडचा, नाही तर मस्त आला असता. फोटो काढतो. अच्छा, क्रेडिट गोज टू स्काय, ब्युटिफुल स्काय. हा रे भार्गव, हे स्कायचा पॅटर्न बघ ना, टायर सारखं झालंय. पण असं काय एवढासा डिवाइड का झाला असेल सगळे छोटे छोटे. आता करंटली टेम्परेचर आहे 23, बट अजिबात वाटत नाही आहे कारण का गरम होतं आहे खूप. ऊन पण आलं आहे, कडक ऊन आलं आहे, तर जरा गरम होतं. आता आपण खाली जाऊया. खाली खूप मस्त सावळी वगैरे होती, तिकडेच जाऊया आपण आणि थांबूया. इकडे थोडेफार फोटोज वगैरे काढले आपण. बाईक ठेवून आपल्याला वरती जायचं नाहीच आहे. चला. उतरवणं गाडी अजून डेंजर वाटते. चढवणं तर काय वाटलं नाही, उतरवायला अजून पण रिस्की आहे. ट्रेन येते, ट्रेन खाली आहे मला वाटतं कुठेतरी. हां, खाली येते. येऊ तिकडे वरती. आता हे बघा परत ट्रेन आली आहे फाट्यावरती. म्हणजे बाबा ट्रेन येते. आपण फाटकाच्या इकडे थांबलो आहे, जस्ट ट्रेन येत होती. आणि हे बघा इकडे सिग्नल वगैरे देतात हे लोक, ग्रीन सिग्नल. कॅमेरामध्ये किती कळतं माहिती नाही, पण लिटरली मी ब्रेक एकदम पकडून चालवतोय, तरी पण गाडी 17 वरती चालते. एकदम असा स्लोप आहे खाली. अबा भाई साहब, TVS रायडर. रोज चावायला बघतोय. किस कर देला. फ्रेंच किस. काय खाल्लं? तो किडा खातो आणि आपण ब्रेड ऑमलेट खाऊया. ऑमलेट बऱ्यापैकी मोठं आलंय आणि 4 पाव. वाव. तुम्ही काय मागवलं रे? बुर्जी. ब्रेड ऑमलेट तर मस्त वाटतंय, तिखट पण वाटतंय. उघडत होतं. हां, पण बुर्जी इंटरेस्टिंग वाटतं. हे पण चांगलं आहे, बट दिस इज गुड. थम्सअप नाही पाहिजे रे, व्हेरी बॅड फॉर हेल्थ. ज्याने ऑर्डर केले तो. अरे गरम होतं इकडे, जायला लागणार नाही का?